धारदार तलवार बाळगून दहशत करणाऱ्या इसमास कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद। आज दिनांक 5/6/2026 रोजी कोतवाली पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोसई प्रवीण पाटील हे त्यांच्या सहकारी अंमलदारासोबत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना त्यांना पोलीस निरीक्षक यांनी फोनद्वारे कळविले की सैनिक लॉन ते जुने कलेक्टर ऑफिसकडे येणाऱ्या रोडवर तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे एक इसम हा धारदार शस्त्र हातात घेऊन फिरत आहे, तुम्ही तेथे जाऊन कारवाई करा असे फोनद्वारे आदेशित केल्याने लगेचच पोसई प्रवीण पाटील यांनी त्यांच्या सोबतचे अंमलदार यांना सदर माहिती कळवून लगेच सैनिक लॉन ते जुना कलेक्टर ऑफिसकडे जाणाऱ्या रोडवर तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन खात्री केली असता त्यांना एक इसम संशयितरित्या फिरताना दिसल्याने त्यास जागीच पकडून त्याच्या 2 पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक धारदार लोखंडी तलवार मिळून आली। तेव्हा त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष राजू गाडे वय वर्ष 41 राहणार तांबेमळा VRD पुरडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सूरज दिलीप कदम यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 529/2026 शस्त्र अधिनियम 1959 कलम 425 प्रमाणे फिर्याद दिल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय श्री मोमुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री वैभव कोलबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन पोसई प्रवीण पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दौंड, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद बोरगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल शाबीर शेख, पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, पोलीस कॉन्स्टेबल सत्यम शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम, पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे, पोलीस कॉन्स्टेबल राम शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शिरीष तरटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय कोतकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन लोळगे, पोलीस कॉन्स्टेबल संकेत धिवर, पोलीस कॉन्स्टेबल अतुल लाटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी रोखले यांच्या पथकाने केले आहे।